खासदार संजय राऊत हे आता शिवतीर्थवर दाखल झाल्याचं कळतंय आणि संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचले असल्याचं कळतंय। ठाकरे बंधूंच्या युतीतल्या तणावानंतर राऊत आता शिवतीर्थवर आलेत। आज शिवतीर्थवर एक महत्त्वाची बैठक आहे मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांची आणि यामध्ये जी चर्चा होणार आहे त्यापूर्वीच राऊत सध्या या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर सध्या जोडल्या गेल्या त्या संपूर्ण घडामोडींवर शिवतीर्थच्या त्या लक्ष ठेवून थेट जाऊया मनशीकडे। मनशी, संजय राऊत आता शिवतीर्थवर दाखल झाल्याचं कळतंय, काय नेमके मुद्दे हातात घेऊन राऊत सध्या शिवतीर्थवर पोहोचले? खरं तर महापालिका निवडणुकीनंतर आता ठाकरे बंधूंमध्ये दुरावा वाढतोय अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। याचं कारण असं आहे की मनसेची मागणी होती की महापालिका निवडणुकीनंतर 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवकाची जागा ही मनसेला मिळावी। तशा पद्धतीने अगदी स्पष्टपणाने चर्चा देखील मनसेकडून होत होत्या, तशी स्पष्टपणाने मागणी सुद्धा नेत्यांकडून होत होती। मात्र तरी देखील स्वीकृत नगरसेवक पद हे काही मनसेच्या वाट्याला आलेलं नाही। त्या बदल्यात प्रभाग समितीचं अध्यक्षपद दिलं जाईल अशा पद्धतीची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात होती। मात्र आता प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये मनसेनं तटस्थ भूमिका घेण्याचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला स्वीकृत नगरसेवक जर पद मिळालेलं नसेल तर प्रभाग समितीमध्ये देखील आम्ही उतरणार नाही आणि कुठल्याही पद्धतीने आम्ही तटस्थ भूमिका घेऊ, म्हणजे ठाकरेंना मदत करणार नाही अशा पद्धतीची भूमिका मनसेतून समोर येताना दिसते। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज संजय राऊतांनी राज ठाकरेंची पुन्हा एकदा शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी येऊन भेट घेतलेली आहे। कुठेतरी हा जो दुरावा निर्माण होते किंवा ही जी मनसेची तटस्थ राहण्याची भूमिका आहे ती ठाकरे बंधूंच्या युतीच्या एकंदरीत भूमिकेला छेद देणारी ठरेल का, अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे मेसेज असा दिला जाऊ शकतो की ठाकरे बंधूंमध्ये दुरावा वाढतोय आणि अशा पद्धतीचा मेसेज जाऊ नये, अशा पद्धतीचं एक वातावरण तयार होऊ नये, अशा पद्धतीचं चित्र तयार होऊ नये याच्याकरता आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून सुद्धा काही भेटीगाठी घेण्याला सुरुवात केलेली आहे आणि त्याचीच प्रकारची ही भेट संजय राऊतांची आज म्हटली पाहिजे। कारण संजय राऊत हे अचानकपणे शिवतीर्थ या ठिकाणी दाखल झाले। खरं तर संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली, त्यात देखील त्यांनी हे स्पष्ट केलं की आमच्यात कोणताही दुरावा नाही। मात्र अचानकपणे संजय राऊतांनी शिवतीर्थवर येऊन राज ठाकरेंची भेट घेणं, ते देखील प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाचे आज अर्ज भरले जाणार आहेत आणि मनसेने तटस्थ भूमिका घेतलेली आहे। या पार्श्वभूमीवर ही भेट घेणं निश्चितपणे या चर्चांना एक पुष्टी देणारे ठरते की राज ठाकरे कुठेतरी नाराज आहेत की अशा पद्धतीने प्रभाग समित्यांमध्ये केवळ मनसेला संधी देण्याची इच्छा ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाने दाखवलेली आहे। कुठेही स्वीकृत नगरसेवक पद हे मनसेच्या वाटेला येऊ दिलेलं नाहीये। त्याच्यामुळे आता इथून पुढे मनसेची आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकत्रित वाटचाल कशी होते ते बघणं महत्त्वाचं आहे। अगदी मनशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।